कृष्ण भगवान की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे। बोला हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे। बोला हरे राम हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे। बोला हरे राम गोपाल कृष्ण भगवान की। अंतकाले तु पुरुष आगते गतसाध्वसः, छिन्दाद संग शस्त्रेण स्पृहां देहेनुयेचतम्। अंतकाळ ज्या पुरुषाचा जवळ आला आहे किंवा अंतकाळ होणारे हे निश्चित आहे हे ज्याला कळालं त्या पुरुषाने छिंदा छेदलं पाहिजे संग शस्त्रेण। ज्या संगातून मनुष्याला मोह लोभ या व्याधींमुळे जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकावं लागतं। आपल्याला भगवद्गीतेने सांगितलंय मोह, मोहात लोभ, लोभात क्रोध हे जेव्हा घडायला लागतं त्यावेळेला आपोआपच माणसाची दुर्गती व्हायला लागते। मग हे याचा छेद करायचा आहे, हे तोडायचं आहे, संग तोडायचा आहे, निसंग जीवन झालं पाहिजे। आणि निसंग जीवन व्हायचं कसं करायचं निसंग। भगवद्गीतेचा जो अध्याय आपण म्हणतो त्याच्यातच सांगितलेलं आहे असंग शस्त्रेन दृढेन छित्वा। मग आता हा मोह हा लोभ माणसाचा कमी कसा होईल त्याच्यासाठी काही क्रिया आहे, काही पायऱ्या आहेत। तर त्याच्यासाठी काय सांगितलंय अभ्यासेन मनसा शुद्धम। शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात राजा ज्या वेळेला माणसाचं मन शुद्ध होईल अभ्यासेन मनसा शुद्धम
माध्यम मन शुद्ध करायचं. देह तर आपण शुद्ध करतोच, पण देह शुद्ध करताना सुद्धा आपल्याला फक्त बाहेरचे उपाय माहिती आहेत. दिवाळी आली की आपण मोती साबण वापरतो, खरं आहे, पण ती बाहेर आहे हो. अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे, मन शुद्ध झालं पाहिजे. मन शुद्ध कशाने होईल? एवढ्या करता शास्त्रांनी तर खूप अभ्यास सांगितलाय. तो अभ्यास समर्थांनी सोप्या शब्दात कुठे मांडला तर मनाच्या श्लोकात मांडला. नको रे मना कामना विकारी, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मदा सर्वथा अंगीकारो, नको रे मना मत्सरू दंभ भारू, मना पाप संकल्प मना सत्य संकल्प. किती सुंदर, किती सुंदर, किती सोप्या शब्दात सांगितलं. मन शुद्ध करण्याची ही पद्धती आहेत. हा, देह शुद्ध करता येतो, मन शुद्ध करता येतं. पद्धत आहे. पद्धत कोणती आहे? देह शुद्ध करण्याची पद्धत आमच्या एकनाथ महाराजांना त्यांच्या गुरूंनी सांगितली. देह शुद्ध करुनी भजनी भजावे, देह शुद्ध करुनी. भजन करायचंय ना, जप करायचंय ना, नामस्मरण करायचंय ना, आधी शुद्ध करा. तुम्ही म्हणाल ते घेतल्यावर तर शुद्ध होईलच ना, पण ते घेण्यासाठी तर शुद्ध करावं लागेल, कारण जोपर्यंत ती बुद्धी आहे तोपर्यंत नाम घ्यायची सुद्धा बुद्धी होणार नाही, होतच नाही. बघा तुम्ही, राम 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 1 तासभर म्हणायचंय, आणा डोक्यात फक्त राम राम म्हणायचं. कधी सुरू झालं कधी बंद झालं हेच कळणार नाही. क्षणात अहो या मायेचा इतका प्रचंड जोर आहे की आपण समजा ठरवलं की काय होतं, डोळे उघडे ठेवले की काहीतरी दिसतं, काहीतरी पाहतं, काहीतरी माणसाचं मन कुठेतरी जातं, म्हणून डोळे बंद करायचं ठरवलं. मग तर आणखीन जड आहे. अहो डोळे उघडे ठेवून तरी बरं चाललं होतं कसं तरी, डोळे बंद केल्यावर तर आणखीन गडबड होती. कशी? कधी नव्हे ते यांनी डोळे बंद करून जप करायचं ठरवलं. 1 माळ डोळे बंद करूनच करायचं बस. बरं, ते माळेचं असं असतं की ती अशी उघडी ठेवून जप करता येत नाही. माळ असं म्हणतात की झाकून जप करावा. डोळे लावले, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय. गॅसवर दूध ठेवलं होतं, गॅस बंद केला की नाही काय की एकदम लक्षात आलं डोळे बंद केल्यावर, आता उघडायचे तर नाहीये. मनाने दुसऱ्या क्षणी जाऊ द्या, काय होईल, उतू जाईल. मनाची तयारी झाली बाबा, उतू जायची, एकदाची दूध उतू जाऊ द्यायची मनाची तयारी झाली. 2-4 मणी पुढे गेले की एकदम लक्षात आलं की आज जास्त दूध घेतलं होतं आणि थोडंसं भारी दूध घेतलं होतं, तर साय चांगली येणार होती. पुन्हा मनात आलं काय करावं, पुन्हा साईवर पण पाणी सोडलं. आधी दुधावर सोडलं, मग साईवर सोडलं, जाऊ दे, जाईल, काय होईल, साय जाईल. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. एकदम लक्षात आलं, आपण फोन जवळ घेऊन बसलो की नाही काय की म्हणलं तिकडच्याच खोलीत राहिला काय की फोन नाही, काम नाही काही फोनशी, पण समजा वाजलंच तर मग कळायला पाहिजे ना फोन आला होता म्हणून. पुन्हा मन तिकडे गेलं. बरं, नेमकी काय झालं, फोन जवळ घेतलेला होता पण शंका निर्माण झाली तर डोळे उघडून पाहता येईना. नेमकी गडबड अशी झाली, डोळे बंद ठेवल्यामुळे आघोळ झाला.
गॅस बंद केलेला होता पण उघडून पाहिजे नाही ना डोळे, म्हणून पुन्हा त्याचं टेन्शन वेगळं, मोबाईलचं वेगळं. तेवढ्यात पुन्हा एकदम डोक्यात आलं, दाराची कडी लावली की नाही काय की म्हणलं. नेमकी माळ घेऊन बसले तो दूधवाला येऊन दूध देऊन गेला आणि दार उघडच राहिलं वाटतं. पुन्हा तिसरी शंका. शेवटी मनात आलं जाऊ द्या, राहू द्या उघड. माळ करायची जोरच धरला आज मनाने, बस माळ करायचीच. 8-10 मणी पुढे गेले, 8-10 मणी पुढे गेले, 8-10 मणी पुढे कसे तरी गेले. करता 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 शेवटी चौथा विचार काय आला माहिती का डोक्यात? आपण डोळे बंद करून माळ घेऊन बसलो खरी, किती वेळ झाला आपण जप करू. बघा तुम्ही एकदा करून, असं वाटतं खूप वेळ झाला काय की आपण माळ घेऊन बसलो म्हणून. आणि एक क्षण मनात असं आलं की बहुतेक मेरुमणी पुढे निघून गेला वाटतं. आपण करतच बसलो काय की जप, तो मेरुमणी पुढे गेला काय की. म्हणून यांनी काय केलं, शेवटी ठरवलं की आता उघडून पाहावंच लागेल, कारण तो मनी पुढे गेला असेल तर. बरं, मनाची तयारी एक माळ करायची होती, असं मन म्हणलं नाही जाऊ दे, पुन्हा मेरुमणी येईलच ना, पुढे गेला असेल तर पुन्हा येईल. पण मग 2 माळी होतील ना, आपल्याला करायची तर एकच, 2 कशा होतील मग? 2 झाल्या तर जास्त नाही होणार का त्या? म्हणून शेवटी एकदाचा तो हातावरचा टाकलेला पदर काढून पाहिलं तर नेमकी काय झालं होतं माहिती? तो मेरुमणी असा या पोझिशनला आला होता. बस आता 2 ओढले की हातात येणार होता. म्हणलं बाई 2च मण्यासाठी डोळे उघडले ग, म्हणजे शेवटी बाकीच राहिला होता. शेवटी नाही माळ डोळे लावून पूर्ण झाली तर नाही झाली. का? कारण मन आहे ना, या मनाला जोपर्यंत विकारातून मुक्त करत नाही तोपर्यंत ते इतक्या पटकन दिशे शांत बसणारच नाही. त्याला विकारापासून दूर आणावं लागेल, विकारापासून बाजूला आणावं लागेल. आणि ते कसं होईल तर अभ्यासेन मनसा शुद्धम, अभ्यासाशिवाय होणार नाही. याच्यासाठी अभ्यासच करावा लागेल, अभ्यास करावा लागेल. आणि तो अभ्यास कसा करावा लागेल? वारंवार करावा लागेल, वारंवार. एकदम छान, अगदी गोलपण, भाजलीपण, उत्तमपण, लाटलीपण, फुगलीपण, इतकी छान पोळी करायला वर्षभर अभ्यास. हातात कणिक घेतली, परातीत कणिक घेतली, पाणी टाकलं, तिंबलीन, पहिलीच पोळी फुगली, असं कोणाचंच झालं नाही. कुणाचंच झालं नाही. का नाही झालं? कारण पोळी फुगण्यासाठी अभ्यास आहे. पहिल्याच दिवशी कणिक घेतली आणि पाणी टाकायचं ठरलं आणि त्याच्यात समजा समोर मास्टर असले तर फारच चांगलं, गुरूंच्या देखरेखीखाली हे झालं तर फारच चांगलं. अभ्यास आहे मनसा शुद्धम, मन शुद्ध करण्याचा अभ्यास जर गुरूंच्या देखरेखीखाली झाला तर फारच छान. पण समजा आजकाल जी एक नवीन पद्धत निघाली ना, बस एका दृष्टीने चांगलं पण आहे, पण त्याच्यातला विवेकाने वेचून घेता आलं पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे. विवेक जागृत असलं तर ते होणार. काल आपण विवेकावर बोललोय. 2 वाटी पीठ घ्या, निदान आता त्या चित्रामध्ये त्या बाईच्या वाट्या दिसतात म्हणून तरी आपल्याला कळतं की आपली कोणती वाटी घ्यावी. आता तिने नुसतं त्या पुस्तकात आधी लिहून यायचं 2 वाट्या, आता नेमकी तिने 2 वाट्या अशा घ्यावी, यांनी एवढ्या वाट्या घ्याव्या, किंवा तिने एवढी वाटी घ्यावी, यांनी 2 वाट्या घ्यावं, एवढे वाटे घ्यावं पीठ. आणि तांब्यावर पाणी होतं. आता त्या बाईचा तांब्या होता पावशेराचा, यांचा होता लिटरचा. त्याच्यात पाहून करायला गेले आणि त्यांनी सांगितलं 2 वाट्या पीठ यांचं एवढं आणि तांब्या एवढा. त्या बाईच्या वाट्या एवढ्या आणि तांब्या एवढा, म्हणून ते तिंबल्या गेलं. पण यांनी एवढ्या वाट्या पीठ घेतलं आणि एवढा तांब्या पाणी घेतलं आणि दिलं वतून. तिंबायला काही शिल्लकच राहिलं नाही, ते झालं सगळं लापशी. कधी होईल? अभ्यासेन. अहो साध घोडभर जरी पाणी पडलं, कणिक सैल झाली तर किती काही केलं, लाव पीठ लाव पीठ लाव पीठ, होत नाही.
ते व्यवस्थित होणं. आदरणीय गंधे महाराज म्हणायचे, हे जसं ऑपरेशनची पूर्वतयारी असते ना, तसं स्वयंपाकाचं असतं. सांगायचं तात्पर्य याच्यातनं, सांगायचं काय, अभ्यासाशिवाय काहीच होऊ शकत नाही. अभ्यास करावाच लागेल आणि अभ्यास करावा लागेल. अभ्यासाने हळूहळू हळूहळू बनत बनत बन जावे. अभ्यासेन मनसा शुद्धम, मन शुद्ध करावं लागेल. तुकाराम आपल्या एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींनी आवर्जून सांगितलं की बाबा रे, देह शुद्ध करुनी भजनी भजावे. काय करायचं देह शुद्ध करायचं म्हणजे आणि कांचे नाठवावे दोष गुण. आणि कांचे नाठवावे दोष गुण. साधने समाधी नको वा उपाधी, सर्व समबुद्धी करी मन. देह शुद्ध करुनी भजने भजावे. म्हणे जनार्दन घेई अनुताप, सांडिबा संकल्प एकनाथा. एकनाथा एकनाथा. देह शुद्ध करुनी भजनी भजावे. अभ्यासेन मनसा शुद्धम, मन शुद्ध करायचं. त्रिवृत ब्रह्माक्षरम परम, मनो यच्छेजित श्वासो ब्रह्म बीजमविस्मरण. गोपाल कृष्ण भगवान की. अभ्यासाने मन शुद्ध करायचं. मन शुद्ध केलं की त्रिविध ब्रह्माक्षरम परम, 3 अक्षरांनी युक्त एक अक्षर आहे. अ, उ आणि म. सकाळी ब्राह्म्य मुहूर्तावर उठायचं, गुडघ्यापर्यंत पाय धुवायचे, कोपरापर्यंत हात धुवायचे, तोंड धुवायचं, गुळणा करायचा. शक्य झालं तर पद्मासन घालायचं. कधीच आयुष्यात घातलं नसेल तर एकदम नाही घालायचं. पद्मासन म्हणजे काय? पद्म म्हणजे कमळ. उजव्या मांडीवरती डावा पाय घ्यायचा आणि डाव्या मांडीवरती उजवा पाय ठेवायचा आणि अशी कमळासारखी पायाची स्थिती करायची. ताठ बसायचं. दोन्ही हातांनी ज्ञान मुद्रा करायची, दोन्ही गुडघ्यांवर ठेवायची आणि गुडघ्यांवर ठेवून हरिहि ओम या अक्षराचा जप करायचा. ओम या अक्षराचा जप करायचा. किती वेळा करायचा? आदरणीय गंधे महाराजांनी हे कीर्तनात सांगून झालेलं आहे सगळं. महाराजांनी सांगितलं जास्तीत जास्त 13 वेळा करायचा. खूप अति 13 वेळा. 13 पेक्षा जास्त नाही करायचा, भानगडीत पडायचं. का? कारण महाराजांनी वाक्य त्याच्याबरोबर एक सांगून टाकलं की ओम हा अध्यात्मातला बदामाचा शिरा आहे. ओंकार करणं हा अध्यात्मातला बदामाचा शिरा आहे. किती श्रीमंत माणूस असला त्यांनी पावशर बदामाचा शिरा एकदम नाही करायचा.
पावशर भोपळ्याची भाजी एकटा माणूस खाऊ शकेल, पण पावशर बदामाचा शिरा जर एकट्या माणसाने खाल्ला, 8 दिवस पुन्हा काही खायचं शिल्लकच राहायचं नाही, सगळी अवस्था बिघडून जायची पोटाची. आदरणीय गंधे महाराज म्हणायचे, बुद्धीला, ज्ञान चक्राला धक्के लागले पाहिजे, धक्के. रोज करायचं, रोज करायचं. सकाळी उठायचं, हरिही ओम, हा म वाढवायचा, याला भ्रामरी प्राणायाम सुद्धा म्हणतात. हा म वाढवायचा, अ उ आणि म. ओम. हा म जेव्हा वाढवला जाईल त्यावेळेला इथे स्थैर्य प्राप्त होईल. इथे सहस्त्र कमल दल आहे. असं ऐकलं एका भागवतात, आणि एक बाई जातानाच एक्सरे काढून गेल्या घरी. दुसऱ्या दिवशी एक्सरे घेऊन आल्या. त्या म्हणल्या, गुरुजी हा रिपोर्ट. बरं, मला काही समजलं. म्हटलं आता आपल्याला रिपोर्ट दाखवायला कसं काय आणला, काही समजलं नाही मला. मी घेतला हातात तो रिपोर्ट. म्हणलं काय झालं. त्या म्हणल्या, तुम्ही काल भागवतात सांगितलं इथे सहस्त्र कमल दल आहे, जातानाच फोटो काढला म्हणली. फोटोत काही एकही पाकळी नाही आली. तुम्ही तर 1000 पाकळ्यांचं कमळ सांगितलं, याच्यात एकही पाकळी नाही आली. म्हणलं ताई, असं शब्दशः अर्थ नाही घ्यायचा. इथे कमळ आहे म्हणजे आतमध्ये काही चिखल मातीन, त्याच्यात कमळ आणि त्याच्यामध्ये पानं वेली, असं नाही. योगशास्त्राने इथे जी शक्ती वास्तव्य करते त्या शक्तीला सहस्त्र कमल दलाची उपमा दिली आहे. असं म्हणतात की ते सहस्त्र कमल दल जे आहे, जेव्हा त्याला ज्ञान चक्राला धक्के लागतात, त्या मचे धक्के लागतात, त्यावेळेला त्या कमळाची एक पाकळी उघडते, आणि एक पाकळी उघडून त्याच्यातून ज्ञान शक्ती बाहेर पडती, त्याच्यातून मेधाशक्ती प्रवाहित होती, त्याच्यातून आत्मज्ञानाची शक्ती प्राप्त होती. आणि जेव्हा ती प्राप्त होती तेव्हा माणसाला, आपण जे म्हणतो ना की त्रिकालज्ञ, भूत, भविष्य आणि वर्तमान यांचं ज्ञान केव्हा होतं, तेव्हा व्हायला लागतं. त्याच्यासाठी हा प्रयोग आहे. पण हळूहळू करायचा, हा एकदम करायचा नसतो. ओंकाराच्या जपाचं महत्व आहे म्हणून ओम 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 असं ओम 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 नाही. ओम शांततेत ओम ओम. शुकाचार्यांनी राजाला सांगितलेला मार्ग सांगितलाय. आपण भागवताच्या व्यतिरिक्त नाही, भागवतातलंच बोलतोय की भागवतामध्ये पहिलाच पर्याय काय सांगितला. राजा, एक सगळ्यात पहिल्यांदी मन शुद्ध कर. मन शुद्ध केल्यानंतर ओंकाराचा जप कर. ओंकाराचा जप केला की मग ओंकाराचा जप संपला की जितासनो जितश्वासो जितसंगो जितेंद्रिया स्थूले भगवतो रूपे मनस्संध्यारे धिया पातालमेतस्य हि पादमूलं पठन्ति पार्ष्णि प्रपदे रसातलं महातलं विश्वसृजोऽथ गुल्फो तलातलं वै पुरुषस्य जङ्घे. गोपाल कृष्ण भगवान की. राजा, पहिल्यांदी मन शुद्ध, ओंकाराचा जप, आणि मग भगवंताच्या स्थूल रूपाचं डोळ्यासमोर दर्शन. मग डोळ्यासमोर भगवंताचं स्थूल रूप आणायचंय. भागवत आपण ऐकलंय, भागवतातल्या भगवंताच्या स्थूल रूपाचं वर्णन किती जणांनी ऐकलं. स्थूल रूप, भगवंताच्या स्थूल रूपाचं वर्णन जे सांगितलंय ते कसं आहे
तर अंडकोशे शरीरेस्मिन् सप्तावर्ण संयुते वैराजः पुरुषो योऽसौ भगवान धारणाश्रयः. भगवंताचं हे विशेष रूप जे या भगवंताच्या त्या रूपाचं ध्यान करायचं. ते कसं करायचं तर आसन, श्वास, आसक्ती, इंद्रिय यांच्यावरती विजय मिळवून बुद्धीने मनाला भगवंताच्या स्थूल रूपामध्ये स्थिर करायचं. कशाने? आसन, श्वास, आसक्ती आणि इंद्रिय यांच्यावर विजय मिळवायचा. हे खरं सांगू का, ऐकलं तरी सुद्धा थोडं बरं आहे. करायचं अजून पुढे खरं सांगू का ऐकायलाच मिळतं की नाही अशी अवस्था आहे. पण आपल्याला ऐकायचंय. याच्यासाठी मी सांगितलं ना 13 भागवत सेवा म्हणून का करायची, हे ऐकवायचंय. हे ऐकवायचं. बाकी तर आपण सगळं ऐकतोच. बाकीच्या लीला, अवतार, कथा जे परंपरेने आपण ऐकतो ते तर आपल्याला ऐकायचंच आहे. ते काही सोडायचं नाहीये. पण ते वारंवार तेच नाही ऐकायचं. काय महत्वाचं, त्यातलं गाभा काय, आपल्याला करायचं काय, हे आपल्याला ऐकायचं आहे. शुकाचार्यांनी सांगितलं, राजा जल, अग्नी, स्थूल रूप कसं आहे, जल, अग्नी, वायू, आकाश, अहंकार, महत्त्व आणि प्रकृती या 7 आवरणांनी वेढलेल्या या ब्रह्मांड रूपी शरीराच्या पूर्ण अवयव 7 आवरणांनी तयार झालेलं भगवंताचं स्थूल रूप. त्याच्यामध्ये काय? पातालमे तस्य हि पादमूलम. भगवंताचे तळपाय. ऐका, लक्ष देऊन ऐका. आणि खरं सांगू का, याच्या पुढे जाऊन भागवताची एक प्रत घरी घेऊन या. आणि भागवताची एक प्रत घरी घेऊन येऊन पूर्ण भागवत वाचून काढा. भागवताला ऐकायला जाऊन बसल्यानंतर किती ऐकायला मिळेल, कसं ऐकायला मिळेल, मिळेल की नाही मिळेल ही शाश्वती जरी नसली, कारण वेळेची बंधनं असतात. सगळं सांगणं भागवतकाराला तिथे शक्य होईल की नाही हे बंधन असतं. पण आपल्याला सगळं माहिती पाहिजे. यासाठी भागवत घरी घेऊन या. 2 खंडात भागवत मिळतं. अगदी शुद्ध मराठी हिंदी स्वरूपामध्ये त्याचं एकेका श्लोकाचं विश्लेषण केलेल्या प्रती आहेत. तुमचं माझं भाग्य आहे, हे उपलब्ध आहे. रोज 1 पान वाचायचा नियम करा. रोज 1 अध्याय वाचायचा नियम करा. फार काही नाही. 370-80 अध्याय आहेत. एकूण 364 अध्याय आहेत. मागे महतीचे 4 आणि 6 असे 10 अध्याय ज्याच्यामध्ये भागवताचं महात्म्य आलंय. 76-77 376-77 अध्याय हे आहेत. एकूण अध्याय जरी आपण रोज 1 अध्याय जरी वाचायचा ठरवलं 1 वर्ष. इतरत्र सगळ्या व्यापातून 1 वर्ष आपला 15 मिनिटं स्वतःसाठी काढा. एकदा रोज 1 अध्याय वाचायची सवय लागली की 15-20 25 मिनिटात तो अध्याय वाचणं होईल. पण सगळं भागवत कळेल. कळणं गरजेचंच आहे. खूप छान आहे, खूप सुंदर आहे, खूप छान. भागवतामधल्या एकूण एका अध्यायावर नाही, एकूण एका श्लोकाचा विचार फार सुंदर आहे. आणि तो सांगणं आणि ऐकणं दोन्ही फार गरजेचं आहे. कारण त्याच्याशिवाय भागवत जर जीवनात उतरवायचं म्हणल्यावरती आपल्याला त्याच्यातली काही ना काही गोष्टी आपल्याला त्याच्यातली माहिती असणं गरजेचं आहे. शुकाचार्यांनी राजाला भगवंताचं स्थूल रूप सांगितलं. राजा, हे विराट पुरुषाचं रूप कसं आहे तर याचे तळपाय या तत्वज्ञ पुरुषाच्या वर्णनामध्ये त्या विराट पुरुषाचे तळवे हे पाताळे, टाचा आणि पंजे हे रसातळे, घोटे हे महातळे आणि पोटऱ्या तलातलेत. विश्वमूर्ती भगवंताचे 2 गुडघे हे सुतले, दोन्ही मांड्या हे वितले आणि अतल आणि कंबर हे भूतळे. त्यांच्या नाभी स्वरूप सरोवराला आकाश असं म्हणल्या जातं. उरस्थलम ज्योतिरणीकमस्य. त्या आदिपुरुषाच्या छातीला स्वर्गलोक, गळ्याला महरलोक, वदनाला जनोलोक आणि कपाळाला तपोलोक म्हणतात. आपण 14 भुवन आपल्याला ऐकून असतील, निदान माहिती असतील. आपण जे राहतो हा भूतल आहे.
इथून 7 तळ खाली आणि 7 वरती असे 14 भुवन आहेत. मग इंद्रादी देवता त्यांचे हात आहेत, दिशा हे भगवंताचे कान आहेत, शब्द हे भगवंताचं श्रवणेंद्रिय आहे, दोन्ही अश्विनी कुमार त्यांच्या नाकाचे छिद्र आहेत, गंध हे भगवंताचं घ्राणेंद्रिय आहे आणि धगधगणारी आग ही भगवंताचं मुख आहे. म्हणून आपल्याकडे हवन करण्याची पद्धत आहे. हवन जेव्हा आपण करतो तेव्हा असं सांगितलंय भगवंताची मुख आहे. आपल्याला भगवंताला काही जर अर्पण करायचं असेल तर 2 ठिकाणी आपण अर्पण करू शकतो. एक, ब्राह्मणोस्य मुखमासीद, भगवंतानी वेदात सांगितलंय. ब्राह्मणाला आपण जे काही भोजन देतो किंवा जे काही आपण अन्नदान करतो हे एक, आणि दुसरं आपण यज्ञामध्ये अग्नीला जी काही आहुती देतो ही देवाला जाते. म्हणून आपल्याकडे रोज हवन करायला सांगितले, रोज नित्य हवन करायला सांगितलंय. नाही नित्य तर महिन्यातनं एकदा सांगितलंय. नाही इष्टी, आपण कधी जर पंचांग पूर्ण वाचलं असेल तर पंचांगामध्ये इष्टी नावाचा एक शब्द असतो. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साधारण असतो की भगवंताला यजन, महिन्यातनं एकदा तरी भगवंताला आपण ते अर्पण केलं पाहिजे, हवीर भाग दिला पाहिजे. नाही वर्षातनं निदान, महिन्यातनं निदान वर्षातनं तरी एकदा घरामध्ये होम हवन झालं पाहिजे. याचं कारण आहे, कारण भगवंताचं मुख अग्नी आहे. आपण अग्नीला जे काही अर्पण करतो ते भगवंताच्या मुखात जातं. म्हणून घरामध्ये निदान दिवा तरी लावला पाहिजे. आपल्याकडे ही परंपरा आहे, कारण ते अग्नीला स्वाधीन केलं जातं, ते तेल तूप, आणि ते अग्नीला समर्पण केलं जातं. म्हणून घरामध्ये तेलाचा आणि तुपाचा, चांगल्या तेला तुपाचा दिवा लावायचा आहे. लक्षात ठेवा, बऱ्याच जणांच्या घरामध्ये तुपाचा दिवा लावायचा म्हणला की बाजारात दिव्याचं तूप वेगळं मिळायला लागलो. काय काय मार्केटिंग आहे. हवनाचं तूप वेगळं मिळतं काका आणि खायचं वेगळं मिळतं. लक्षात ठेवा, या नरदेहाच्या स्वाधीन काही जरी केलं तरी त्याचं शेण होणार आहे. तुम्ही याला चांगल्या तुपातली जिलबी खाऊ घातली, चांगलं तूप खाऊ घातलं तरी याचं काय होणार आहे? माती होणार आहे, शेण होणार आहे. 2 चमचे भातावर तूप घ्यायच्या ऐवजी 1 चमचा भातावर तूप घ्या, पण 1 चमचा दिव्याला वापरा. वापरा असं माझा अट्टास नाही, सांगायचं माझं काम आहे. श्रद्धा आपली आहे, आपली भक्ती, आपलं मन काय सांगतं हे पण महत्वाचं आहे. म्हणजे मी सांगतो म्हणून करा असं माझं म्हणणं नाही. पण लक्षात ठेवा, 1 चमचा आपण खात असू तर अर्धा चमचा त्या अग्नीला अर्पण करा. रिझल्ट मिळतील, फायदे, त्याचे रिटर्न, त्याचे आपल्याला परतावे तसे मिळतील. घरामध्ये विस्तृतपणाने सांगेल, थोडासा भाग किती जरी आपल्याला वाटलं की अहो हे थोडं महत्वाचं आहे. अग्नीला आपण ज्या आहुत्या देऊ त्या आहुत्या देवापर्यंत जातात, कारण धगधगणारी आग हे देवाचं मुख आहे. शुकाचार्य सांगतात, राजा, भगवान विष्णू परमात्म्यांचे नेत्र हे अंतरिक्ष आहे, त्यांची पाहण्याची शक्ती सूर्य आहे, दोन्ही पापण्या रात्र आणि दिवस आहेत, भूविलास ब्रह्मलोके, टाळू पाणी आहे, जीभ रस आहे. वेदांना भगवंताचं ब्रह्मरंध्र म्हणतात, यमाला भगवंताची दाढ म्हणतात. प्रेम हे त्याचं प्रेम हे त्याचे दात आहे आणि जगाला मोहून टाकणारी माया हे त्याचं हास्य आहे. भगवंताचं हास्य म्हणजे ही माया आहे. वरचा ओठ लज्जा, खालचा ओठ लोभ, मायेचा कटाक्ष हा त्यांचा विक्षेप आहे. अंडकोश मित्रावरून आहे, समुद्र हे पोट आहे, मोठमोठाले पर्वत हे त्यांची हाड आहेत, नाड्या या नद्या म्हणजे देवाच्या नाड्या आहेत, वृक्ष म्हणजे रोम आहेत, अतिशय प्रभावी वायू हा त्याचा श्वास आहे, काल हे त्याचं चालणं आहे आणि गुणांचं चक्र फिरत ठेवणं हे त्याचं कर्म आहे देवाचं.
ढगांना त्याचं केस म्हणलंय. संध्या समय हे अनंताचं वस्त्र आहे. महात्म्या लोकांनी अव्यक्त अशा मूल प्रकृतीला त्यांचं हृदय म्हणलंय. विकारांचा खजिना असलेलं मन, जसं आपलं मन आहे ना, तसं आकाशातला चंद्र हा भगवंताचं मन आहे. आणि आपल्याला ज्योतिषातला अभ्यास माहिती आहे की नाही माहिती नाही, पण जेव्हा कुंडली पाहिल्या जाते तेव्हा कुंडलीतला चंद्र पाहिला जातो. कुंडलीतला चंद्र चांगला आहे की नाही त्याच्याहून माणसाच्या मनाची स्थिती पाहिल्या जाते. आणि चंद्रावरून मनाची स्थिती पाहिल्या जाते. चंद्र जर दुबळा असेल तर माणसाचं मन हे दुबळं असतं. म्हणजे आपलं मन सुद्धा चंद्रावरून पाहिलं जातं. आपण त्या देवाचेच अंश आहोत. हा, आपण दुसरे आहोत का कोणी नाही, आपणही त्या ईश्वराचेच अंश आहोत. तर चंद्र, कुंडलीतला चंद्र पाहिला की मनाची स्थिती कळती. आकाशातला चंद्र हे त्याचे मन आहे. घोडे, खेचर, हत्ती हे त्याचे नख आहेत. महत्तत्व आणि रुद्र हे त्याचे अहंकार आहेत. वनात राहणारे सर्व मृग पक्षू हे त्याचे कटिप्रदेश आहे. ब्राह्मण मुख, क्षत्रिय भुजा, वैश्य मांड्या, क्षुद्र या विराट पुरुषाचे चरण आहेत. अशा प्रकारे हे भगवंताचं स्थूल रूप आहे. आणि डोळे लावून या रूपातलं काहीतरी डोळ्यासमोर आणायचं. झाड तरी आणायचं, नद्या तरी आणायच्या, डोंगर तरी आणायच्या. हे डोळ्यासमोर आणायचं का? कारण हे देवाचं रूप आहे. आणि हे हळूहळू होत असतं. नाही डोळ्यासमोर आलं तर पटकन डोळे उघडायचे, नाही तर ते यायच्या ऐवजी डोळे. आता एक तर सकाळी 5ला उठायची सवय नाही, आधीच उठले, उठल्यानंतर कसं तरी ओंकार लावला, श्वास घेतला आणि नंतर डोळे लावून काही आणायला डोळ्यासमोर गेले. काय व्हायला लागलं काय की म्हणलं होईल हळूहळू. हे एकदम नाही होणार, आपोआप डोळे लागायला लागतील. लक्षात ठेवा, हे यायला वेळ लागेल. पण अशा प्रकारे सांगितलं. मग स्थूल मुक्तीचं वर्णन सांगितलं. मग हे सांगत असताना शुकाचार्यांनी इच्छेनुसार भगवंताच्या वेगवेगळ्या उपासनेचं वर्णन सांगितलं. त्यानंतर राजांनी सृष्टीविषयक अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांचं उत्तर शुकाचार्यांनी राजाला कसं दिलं आपल्याला ऐकायचंय. पण तत्पूर्वी हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. बोला मोठ्यानी हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हो हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. बोला हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. हो हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. बोला हो हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. हो
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम गोपाल कृष्ण भगवान की. शुकाचार्य म्हणतात, राजा अशा प्रकारे ही सृष्टी निर्माण झाली. त्यावेळेला आता हे सगळं ऐकलं, एवढं भगवंताचं रूप ऐकलं, त्यावेळेला परीक्षितीने विचारलं, महाराज हे सगळं निर्माण कसं झालं? आणि हे सगळं निर्माण कसं झालं हा प्रश्न विचारल्यावर शुकाचार्य म्हणले, परीक्षिता, जसं तुला हा प्रश्न पडला ना, तसा एक दिवस नारदांना सुद्धा हा प्रश्न पडला. आणि नारदांची स्वारी ब्रह्मदेवाकडे गेली आणि नारद म्हणाले, देवदेव नमस्तेस्तु भूत भावन पूर्वज तद्विजानीहि यद. देवा माझा नमस्कार. आणि त्यावेळेला नारदांनी ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला, ही पृथ्वी कशी निर्माण झाली? त्यावेळेला या सृष्टीच्या निर्मितीची कथा ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितली. आणि नारदांना ही जी कथा सांगितली हीच कथा शुकाचार्य म्हणतात, राजा ज्या वेळेला भगवान गोपाल कृष्णांचा अवतार संपला, प्रचंड दुःख झालेल्या उद्धवाची स्वारी द्वारकेतून बाहेर पडली. बद्रिकाश्रमाला जाण्याचा भगवंतांनी आज्ञा दिली होती उद्धवाला की तुम्ही बद्रिकाश्रमात जा. तेव्हा बद्रिकाश्रमाला जाताना उद्धवांना रस्त्यामध्ये विदुर काका भेटले. आणि विदुर काकांनी भगवंताची आठवण उद्धवाजवळ काढली. उद्धवांनी खूप दुःखित अंतःकरणाने घडलेल्या कथा सांगितल्या. आणि त्यानंतर अशाच भगवंताच्या लीलांचं स्मरण झालं. आणि भगवंताच्या लीलांचं स्मरण होता होता ही सृष्टी कशी निर्माण झाली असा प्रश्न उद्धवाला सुद्धा विदुर काकांनी विचारला होता. विदुर काकाला तेव्हा सांगितलं, विदुर काकांनी उद्धवाला सांगितलं की तू एक काम कर, माझ्यापेक्षाही तुला याचं उत्तम ज्ञान मैत्रेय ऋषी सांगतील. मैत्रेय ऋषींच्या आश्रमात जा. नारदांना भगवंतांनी ब्रह्मदेवांनी सांगितलेलं ज्ञान तेच उद्धवाला मैत्रेय ऋषींनी सांगितलं. आणि तेच मैत्रेय ऋषी आणि उद्धवांमधला संवाद शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितला की राजा, ब्रह्मदेवानी नारदांना सांगितलं सृष्टीची निर्मिती, त्या सृष्टीच्या निर्मितीचा मुख्य आरसा दाखवला. तो आरसा दाखवत असताना हे ज्ञान मला प्राप्त झालं. ते 4 श्लोकामध्ये सांगितलं. त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. भागवतामध्ये चतुश्लोकी भागवत सुद्धा आहे. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत् परम पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. हे 4 श्लोक आहेत. चतुश्लोकी भागवत रोज वाचलं पाहिजे. या 4 श्लोकामध्ये भगवंतांनी ते ज्ञान कुणाला सांगितलं तर नारदांना सांगितलं. त्यानंतर भागवताची 10 लक्षणं, म्हणजे हे भागवत जे आपण ऐकतो हे 10 लक्षणांनी युक्त आहे. हे 10 लक्षणं सुद्धा भागवताचे सांगितले. त्यानंतर उद्धव आणि विदुर काकांच्या भेटीमधनं जे ज्ञान अलौकिक मैत्रेय ऋषींनी विदुर काकांना सांगितलं, त्याच्यात ब्रह्मदेवाची उत्पत्ती, भगवंताच्या नाभी कमलातनं ब्रह्मदेव उत्पन्न झाले, त्या कमलातून आपला जन्म कसा झाला म्हणून 4ही दिशेला सगळ्यात पहिल्यांदा ब्रह्मदेवानी पाहिलं. तेव्हा त्यांना 4 मुख आले. त्यानंतर ब्रह्मदेवांनी आपली उत्पत्ती कुठून झाली हे शोधण्यासाठी म्हणून 7 भुवन कमळात खाली आणि 7 भुवन वरती प्रवास केला. पण 14 भुवन पालथे घालून ब्रह्मदेवाला आपली उत्पत्ती कशी झाली हे कळालं नाही. तेव्हा ब्रह्मदेवाच्या कानावरती तप तप कर असा शब्द कानावर पडत होता. त्यानुसार ब्रह्मदेवांनी तप केलं. हजारो वर्ष तप केल्यानंतर तिथे विष्णू परमात्म्यांनी विराट रूपामध्ये या ब्रह्मदेवांना साक्षात दर्शन दिलं.
आणि दर्शन दिल्यानंतर भगवंतानी सृष्टीची निर्मिती करण्याची ब्रह्मदेवाला आज्ञा केली. ब्रह्मदेवानी भगवंतानी आज्ञा दिल्याप्रमाणे सृष्टी निर्माण केली. ती सृष्टी किती निर्माण केली तर 10 सृष्टी निर्माण केल्या. 10 भागवतामध्ये त्या 10 सृष्टींचं वर्णन आहे. त्या 10 सृष्टींमध्ये पहिली सृष्टी कोणती आहे तर प्रलय, काल, द्रव्य, गुणांच्या द्वारे 3 प्रकारांनी पहिली सृष्टी महत्त्वाची निर्माण झाली. दुसरी अहंकाराची सृष्टी निर्माण झाली. तिसरी भूत सर्गाची सृष्टी निर्माण झाली, ज्याच्यामध्ये पंचमहाभूत आहेत, तन्मात्रा आहेत. चौथी सृष्टी इंद्रियांची निर्माण झाली. 5वी सृष्टी ही सात्विक अहंकारापासून उत्पन्न झालेल्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांची झाली. 6वी सृष्टी अविद्येची झाली. 7वी सृष्टी प्रमुख वैकृत सृष्टी 6 प्रकारच्या वृक्षांची, ज्याच्यामध्ये वनस्पती, औषधी, लता, विरुध, द्रुम आणि पक्षार सृष्टी निर्माण झाली. त्यानंतर 8वी सृष्टी ही पशुपक्ष्यांची, 9वी सृष्टी माणसांची आणि 10वी सृष्टी देव, पितृगण, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, चारण, विद्याधर, भूत, प्रेत, पिशाच, किन्नर या सगळ्यांची 10वी सृष्टी निर्माण झाली. या 10 सृष्टींमध्ये काय काय सगळं वेगळं केलंय. ऐकण्याची इच्छा असणाऱ्यांना माझा एक सल्ला आहे, भागवत घेऊन या ना, वाचा. खरंच काय प्रत्येक एकूण एक त्याच्यातले अक्षर सांगणं हे वेळेच्या बंधनामुळे शक्य नाही, पण माहिती करून घेण्याचा अधिकार आहे. करून घ्या. 10 सृष्टीचं वर्णन सांगितल्यानंतर मन्वंतरादी कालचक्राचं वर्णन सांगितलं. कालचक्राचं वर्णन सांगत असताना ही सृष्टी निर्माण करण्याकरता ब्रह्मदेवानी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं तर 4 मुनींना जन्म दिला आपल्या तपश्चर्येतून. त्याच्यामध्ये सनक, सनंदन, सनत कुमार आणि सनातन हे 4 जन्माला आले. या 4घांना ब्रह्मदेवानी सृष्टी वाढवण्याची आज्ञा केली. पण या 4घांनी सांगितलं आम्हाला तप करायचंय. ब्रह्मदेवांना यांनी दिलेलं उत्तर सहन झालं नाही, म्हणून ब्रह्मदेवांना राग आला. आणि राग आला तो राग ब्रह्मदेवांनी आवरण्याचा प्रयत्न केला, पण अनावर झालेल्या त्या ब्रह्मदेवाच्या रागामुळे ब्रह्मदेवांच्या 2 भुवयांच्या मधून रुद्र जन्माला आले. रुद्र हे रडत होते. 11 प्रकारचे रुद्र आहे. त्या 11 जणांची नावं इथे आहेत. मन्यू, मन, महिनस, महान, शिव, ऋतध्वज, उग्ररेता, भव, काल, वामदेव आणि धृतव्रत. या 11 रुद्रांना सृष्टी निर्मितीची आज्ञा झाली. त्यांना 11 रुद्राणी दिल्या गेल्या. धी, वृत्ती, उषणा, उमा, नियुत, सर्पी, इला, अंबिका, सुधा, दीक्षा, इरावती या 11 रुद्राणी दिल्या. रुद्राणी उत्पन्न केलेल्या त्या असंख्य समुदायामध्ये जगाचं भक्षण, कारण मुळामध्येच रुदन रडत रडत हे जन्माला आले होते, त्याच्यामुळे पुढची सृष्टी ही सगळीच रडायला लागली. ब्रह्मदेवाला ते काही आवडलं नाही. मग रुद्रांना सांगितलं गेलं की तुझी प्रजा भयंकर दृष्टीने मला आणि सर्व दिशांना भस्म करून टाकतीये, म्हणून तू प्रजा निर्मिती करू नको. ही आज्ञा झाल्यानंतर मैत्रेयांनी सांगितलं, राजा उद्धवा, मग पुन्हा एकदा सृष्टी निर्माण करायची ठरली. आणि सृष्टी निर्मितीसाठी नाव ऐकून ठेवा. उद्या विचारल्यावर एखादं नाव जरी सांगता आलं तरी धन्य समजल की मी आता हे सगळं सांगितलं, पण तुम्ही मला परत काही सांगितलं. निदान लक्ष देऊन ऐका तरी. 10 अंगातून 10 ऋषी जन्माला आले. मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतु, भृगु,
वशिष्ठ, दक्ष आणि नारद. या 10 ऋषींचा जन्म, नारदांचा जन्म ब्रह्मदेवाच्या मांडीपासून झाला. भृगूंचा जन्म त्वचेपासून, वशिष्ठांचा जन्म प्राणापासून, दक्षाचा जन्म अंगठ्यापासून, अंगिरांचा जन्म मुखापासून, आत्रींचा जन्म डोळ्यापासून आणि मरीचीचा जन्म मनापासून झाला. उजव्या स्तनापासून धर्म, पाठीपासून अधर्म, हृदयापासून काम, भुवयांपासून क्रोध, खालच्या ओठापासून लोभ, मुखापासून अधिष्ठात्री सरस्वती, लिंगापासून समुद्र आणि गुदापासून पापांचं स्थान निरऋती जन्माला आला. ब्रह्मदेवांच्या अधिष्ठात्री देवतेपासून ही जी वाणीपासून सरस्वती जन्माला आली, तिच्याकडे पाहून ब्रह्मदेवाच्या मनातच काम निर्माण झालं. आणि जेव्हा ब्रह्मदेवांच्या मनामध्ये तिच्याविषयी कामभाव निर्माण झाला, त्यावेळेला ब्रह्मदेवांच्या या 10 ऋषी जे होते, या 10 ऋषींनी ब्रह्मदेवांकडे पाहिलं आणि म्हणले, बाबा अहो ती तुमची मुलगी आहे, तुम्ही आता तुमच्यापासून तिचा जन्म झाला, ती तुमची मुलगी आहे, तुमच्या मनात तिच्याबद्दल असा विचार येणं योग्य नाही. म्हणून ब्रह्मदेवाला वाईट वाटलं आणि ब्रह्मदेवानी आपल्याला मिळालेलं ते शरीर त्याग करायचं ठरवलं आणि ब्रह्मदेवांनी त्या शरीराचा त्याग केला. त्या शरीराला दिशा घेऊन गेल्या आणि त्या दिशांनी ते शरीर नेल्यानंतर त्याचं धुकं झालं आणि धुक्यापासून अंधार झाला. ब्रह्मदेवानी त्याग केलेलं शरीर म्हणजे अंधार आहे. हे सगळं लिहिलेलं आहे, मनाचं काही नाही आहे. त्यानंतर पुन्हा ब्रह्मदेवांनी तपश्चर्येचं त्यांचा तेवढा अधिकार होता, म्हणून पुन्हा एकदा ब्रह्मदेवांनी आपलं शरीर धारण केलं. ते शरीर धारण करत असताना त्या शरीराचे आपल्याला माहिती आहे की 2 भाग झाले. त्यातनं एका भागातून मनु आणि दुसऱ्या भागातनं शतरूपा या दोघांचा जन्म झाला. आणि राजा परीक्षितीला शुकाचार्यांनी सांगितलं, राजा या दोघांपासून मैथुन सृष्टीला आरंभ झाला. तत्पूर्वी ब्रह्मदेवानी जे निर्माण केलं ते तपश्चर्येतून आधी स्वतःच्या सामर्थ्यातून निर्माण केलं, पण नंतर या दोघांना मैथुन सृष्टीचा आरंभ. पण मग ही सृष्टी निर्माण करण्यापूर्वी ब्रह्मदेवांकडे मनु आणि शतरूपा यांनी प्रार्थना केली की आम्हाला राहण्यासाठी तुम्ही जे म्हणता पृथ्वीवर हे वाढवा, पण पृथ्वी तेव्हा रसातळाला गेलेली होती. ती रसातळाला गेलेली पृथ्वी बाहेर काढण्यासाठी ब्रह्मदेवाच्या उजव्या नागपुडीतून विष्णू परमात्म्यांनी वराह अवतार धारण केला. गोपाल कृष्ण भगवान की. हा वराह अवतार धारण केला. पृथ्वी रसातळाला नेऊन कोणी ठेवली होती तर कश्यप आणि दिती यांचे 2 मुलं होते, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. हे 2 मुलं सामर्थ्यातून प्राप्त झाले होते, पण तिने काय केलं तर तिने कश्यपांना संध्याकाळच्या वेळेला उपभोग मागितला. ही संध्या, जेव्हा संध्या करण्याची वेळ असती, दिवस आणि रात्र यांचा संयोग असलेली उपासनेची वेळ असती संध्या, त्या संध्या समयी तिने उपभोग मागितला. ना इलाजानी कश्यप म्हणून तिला उपभोग दिला खरी, पण त्या उपभोगातून ही संतती तिला गर्भधारणा झाली आणि त्यांनी शाप दिला की ही राक्षसी प्रवृत्तीची वेळ. तिने बघितलं मला होणारे अपत्य राक्षस होणारे म्हणल्यानंतर तिने पाहिलं जन्मच द्यायचा नाही. 1 नाही 2 नाही, तिने या 2 मुलांना 100 वर्ष आपल्या गर्भात ठेवलं. 100 वर्ष. शेवटी नाईलाजानी कश्यपांनी तिला आशीर्वाद दिला की तू काळजी करू नको, यांचा उद्धार भगवान विष्णू परमात्म्यांचा अंश करेल. तेव्हा तिने या दोघांना जन्म दिला. आणि हे 2 जन्माला आलेले राक्षस सुद्धा हे राक्षस नाही तर शुकाचार्यांनी राजाला सांगितलं की अरे हे विष्णू परमात्म्याच्या दारावर असलेले 2 द्वारपाल होते, जय आणि विजय. सनत कुमारांनी देवाच्या दर्शनाला जाताना अडवलं आणि तेव्हा सनत कुमारांनी यांना शाप दिला होता की तुम्ही 3 जन्म राक्षस व्हाल.
आणि त्या 3 जन्मामध्ये विष्णू परमात्म्यांनी आपल्या द्वारपालांसाठी म्हणून पुन्हा एकदा जन्म घ्यायचं ठरवलं, अवतार घ्यायचा ठरवला. तर त्याच्यामध्ये पहिला अवतार या जय विजयांचा कोणता होता? हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. दुसरा अवतार होता कुंभकर्ण आणि रावण. आणि तिसरा अवतार होता दंतवक्र आणि शिशुपाल. यांचा उद्धार करण्यासाठी भगवंतानी अवतार घेतले. आणि ज्या वेळेला या दितीने या 2 मुलांना जन्म दिला, त्यापैकी हा जो हिरण्याक्ष होता, या हिरण्याक्षाने भगवंताच्या त्या वराह अवताराशी प्रचंड घनघोर मल्लयुद्ध केलं. पण तिथे तो मारल्या गेला. ती सृष्टी पुन्हा एकदा रसातळाला गेलेली सृष्टी पुन्हा एकदा या दोघांच्या मनु आणि शतरूपा यांच्या ताब्यात दिल्या गेली. मनु आणि शतरूपा यांचा जेव्हा विवाह झाला, तेव्हा या विवाहानंतर यांना 5 अपत्य झाले. त्यामध्ये 3 मुली आणि 2 मुलं झाले. हे 3 मुली आणि 2 मुलं कोण होते? तर एक आकुती, देवहूती आणि प्रसूती. आणि 2 मुलं जे होते ते उत्तानपाद आणि प्रियव्रत. हे 5 अपत्य झाले. या 5 अपत्यांच्या वंशाच्या विस्ताराची कथा शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितली. त्यापैकी सांगितलं की राजा, सगळ्यात पहिल्यांदी या मनु आणि शतरूपा यांना झालेली देवहूती नावाची जी मुलगी होती, या देवहूती मुलीला हिचं लग्न करायचं ठरलं. कुणाशी? तर ब्रह्मदेवाच्या सावलीपासून. म्हणजे जसं आपण ब्रह्मदेवाच्या एकेका अवयवापासून एकेकांचे जन्म पाहिला, तसं ब्रह्मदेवाची सावली पडली. त्या सावलीपासून कर्दम नावाचे महामुनी होते, जन्माला आले. त्या कर्दम महामुनींना ही देवहूती दिली. आणि देवहूती आणि कर्दमांचं लग्न झालं. बराच काय त्यांनी तप केलं. त्या तपातून 9 मुली देवहूतीला झाल्या. 9 मुली. आणि 1 मुलगा झाला. तो मुलगा म्हणजे विष्णू परमात्म्यांचाच अंश. 24 अवतार जवळजवळ भगवान विष्णू परमात्म्याचे भागवतात वर्णन आहे. 24. त्यापैकी हा दुसरा एक अवतार आहे, जो कपिल महामुनींच्या रूपामध्ये जन्माला आला. गोपाल कृष्ण भगवान की. ज्या 9 मुली झाल्या, त्या 9 मुलीमध्ये पहिली मुलगी होती जिचं नाव कला होतं. ही कला नावाची मुलगी मरीची, जे ब्रह्मदेवांच्या मनापासून जन्माला आले होते. आता त्या 10 ऋषींचा आपल्याला इथे उपयोग होणार आहे. ह्या 9 मुलींपैकी एक मुलगी मरीची ऋषींना दिली. तिच्या पुढे जन्माला आले ते 2 मुलं. त्याच्यामध्ये एक होते पौर्णिमा आणि दुसरे होते कश्यप. 9 मुलींपैकी दुसरी मुलगी होती अनसूया, जी आत्री ब्रह्मदेवांच्या डोळ्यापासून जन्माला आली. त्या आत्रींना दिली. या आत्री ऋषींनी आणि या अनसूयेनी कुल नावाच्या पर्वतावरती आपल्याला भगवंत आपल्या पोटी जन्माला यावे म्हणून तप केलं होतं. आणि आपण ऐकलेलं असेल, आपल्याला माहिती असेल की यांच्या तपाचं सामर्थ्य म्हणून एक दिवस सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या 3 जणी भेटल्या असतील. कुठेतरी फिरायला गेल्या होत्या, 3 जणी भेटल्या. आणि भेटल्या तर 3 जणींनी आपापसात चर्चा केली. बरं, आता 3 महिला एका ठिकाणी भेटल्या म्हणजे काय होणार आहे चर्चा? सांगा बरं मला. काय त्या 3 पाहिलं. म्हणलं का ग, आपल्या 3पैकी आपण 3 तर आहोतच, पण आपल्या 3पेक्षा पतिव्रता अशी कोणी आहे का ग? आता मांजराला उंदराची साक्ष. पार्वतीने पाहिलं, अजिबात नाही. आपण 3 जेवढ्या पतिव्रता आहेत तेवढ्या कोणीच पतिव्रता नाही. बरं, योग असा, भगवंताची लीलाच म्हणायची की तिथे नारायण
नारायण नारायणाय रमाय रमणा नारायणा. नारद आले. नारदांना यांनी विचारलं, नारदा नारदा नारदा, तुम्ही इतकं भ्रमण करता, तुम्हाला आमच्यापेक्षा कोणी पतिव्रता सापडली का? नारदांनी पाहिलं, आई खरं सांगू का खोटं? म्हणलं असं कसं खरं सांगायचं म्हणून तर तुम्हाला विचारलं. म्हणलं आहे ना आई, तुमच्यापेक्षा सुद्धा पतिव्रता आहे. त्यांनी पाहिलं, काय आमच्यापेक्षा? हो म्हणलं. म्हणलं कोण आहे? नारदांनी सांगितलं, अनसूयेचे सत्व आगळे. अत्रि ऋषींची भार्या अनसूया, जी कर्दम आणि देवहूती यांची मुलगी आहे. काय तिचं सामर्थ्य आहे की तिने आपल्या तपश्चर्येनी पातिव्रत्यांनी खूप मोठं जीवनामध्ये अलौकिक पुण्य जमा केलंय. तुमच्यापेक्षा पतिव्रता आहे. बरं, आता या तिघींचा संताप झाला. साहजिक मला सांगा, त्या तिघींचं जाऊ द्या, आपल्याला जरी आपल्यापेक्षा कोणी मोठं म्हणलं तर किंचित, म्हणून तर म्हणलेलं आहे ना, दुर्गे दुर्गट भारी अनाथनाथे अंबे. काही जरी झालं तरी म्हणावं लागतं, त्रिभुवनी भवनी पाहता तुझाईसे नाही, तुमच्यासारखं नाहीच. आणि काही जरी झालं तरी हात जोडून म्हणावं लागतं, प्रसन्न वदने प्रसन्न, प्रसन्न राहा बाई, प्रसन्न राहा. यांनी पाहिलं, म्हणलं नारदांनी बघितलं तुमच्यापेक्षा. अरे बापरे. तिघींनी बघितलं. बरं, नारदांनी एवढं बोलून थांबावं की? नारदच. नारदांनी पाहिलं, आई तुम्हाला माहिती नाही? त्यांनी पाहिलं, नाही. नारदांनी पाहिलं, तुमच्या यांना तर सगळं माहिती आहे. बस, मग तर अजूनच ताल गेला तिघींचा. तुमच्या यांना माहिती, तुम्हाला माहिती नाही म्हणल्यावर या म्हणल्या यांना माहिती. म्हणलं हो, तुमच्या यांना माहिती आहे. यांना माहिती आहे म्हणल्यावरती तिघी जणी तन 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 घरी आल्या. घरी आल्या तो तिघ जण पण सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले होते. ते तिघ घरी येत आहेत तर यांनी घरातच घेतलं नाही. सांगितलं, जोपर्यंत अनसूयेचं सत्व हरण करून येत नाही तोपर्यंत तिघांनाही प्रवेश नाही. तिघही नाईलाजानी अनसूयेच्या दारामध्ये आले. ओम भवती भिक्षां देहि. भिक्षेकर्याच्या रूपात. का? या सतीचं सामर्थ्य होतं की या सतीने आपल्या घरी अन्नछत्र चालू ठेवलं होतं. कोणी कोणत्याही वेळेला काहीही जेवायला मागेल तर त्याला आजपर्यंत तिने जेवू घातलं. हे करता करता 1000 वर्ष गेले होते. आणि मग काय हो, अनसूयेच्या समोर तिन्ही देवांनी भिक्षेकर्याच्या रूपामध्ये जेवायला वाढायची विनंती केली. तिघही जणांना पात्र वाढलं. तिघही जण ताटावर बसले. अनसूया आतमध्ये गेली असेल वरण भाताचा आणायला. त्याच्यात ह्या तिघांनी ब्रह्मदेवांनी विष्णूकडे पाहिलं. म्हणलं, का हो, आपण इथे वरण भात नाही खायला आलो, आपण सत्व हरण करायला आलोय म्हणलं. त्यांनी महादेवाकडे पाहिलं. महादेवांनी पाहिलं, हे पा, मला पार्वतीने घरात नाही घेतलं तर मी कुठेही फिरल, पण आपण हे सत्वबित्व आपल्या नाही बरं का, ते तुम्ही तुमचं पाहून घ्या. म्हणलं, काय हरण करायचं. शेवटी विष्णूवरती आली. विष्णू परमात्म्यांनी आलेल्या अनसूयेला पाहिलं. म्हणलं, अनसूये, तुझ्याकडे पाहिलं आणि असं आम्हाला वाटलं की तू नुसती जेवायला भिक्षा वाढायची तर नुसती नाही वाढायची, नग्न होऊन भिक्षा वाढा. अनेकांना प्रश्न पडतो, देवांसारख्या देवांनी तिला नग्न व्हायला सांगितलं, शोभलं का देवांना? अध्यात्मामध्ये या देहाच्या पलीकडे एक अवस्था आहे, त्याला विदेही अवस्था म्हणतात. ज्या विदेही अवस्थेमध्ये आपण पुरुष आहो का स्त्री याचंही भान राहता कामा नये, याचा विसर पडला पाहिजे. अध्यात्मातली परमोच्च अवस्था ही. पण ह्या अवस्थेला अनसूयेनी एवढं तप केलं, मग ती त्या पदाला गेली की नाही हे पाहण्यासाठी तिने देव आले. निमित्त सत्व हरण करायचं आलं. पण जेव्हा अनसूयेला नग्न होऊन भिक्षा वाढ म्हणलं त्यावेळेला या अनसूयेने हातात पाणी घेतलं. आजपर्यंत मी माझ्या पतींच्या चरणा व्यतिरिक्त जर का कधी मनामध्ये यत्किंचितही कुणाचं स्मरण केलं नसेल तर हे माझ्या पातिव्रत्याचं धर्माचं सामर्थ्य की हे तिन्ही आलेले देव
की तिने आलेले संत, तिने आलेले महात्मे, तिने आलेले पुरुष बाळ होतील. आणि अनसूयेने जसं पाणी आणून टाकलं, अनसूयेचे सत्व आगळे, तिन्ही देवही झाली बाळे, झाली बाळे. त्रैमूर्ती अवतार मनोहर, भस्म विलेपित कांती साजे. दत्त दिगंबर दैवत माझे, दैवत माझे, दैवत माझे. तिन्ही देव बाळ झाले. अनसूयेच्या आश्रमामध्ये बाळा जो जो रे. आतापर्यंत अपत्य नव्हतं, आता 3 मुलं झाले. हे सगळं इकडे. पण त्या तिघींची बघितले ना, तिघी जणी बघतात हे गेले तर खरी, पण आले का म्हणून नाही परत. संध्याकाळ झाली, दुसरा दिवस उजाडला, तिसरा दिवस. 6 महिने झाले हो, 6 महिने. लक्ष्मीनी पार्वतीला फोन, हॅलो, तुम्ही आता विचारू नका फोन होते का तेव्हा, तुम्हाला उद्या सांगाल फोन होते की नाही, आता फक्त ऐका. अनसूयेने पाहिलं, म्हणलं अगं लक्ष्मी, या पार्वतीने बघितलं, लक्ष्मी अगं हे, म्हणलं बाई आहे. तेव्हा गेले, आले नाही. तिने पाहिलं, तू म्हणलं नाही ना ग. तिघी एकत्र आल्या आणि तिघींनी ठरवलं, म्हणलं नारदांना फोन लावा, त्यांना माहिती असेल हे कुठे आहेत. नारदांना फोन लावला. नारदांनी पाहिलं, म्हणलं मला काय माहिती, त्या दिवशी तुम्ही तिघींनी हाकलून दिले. त्यांनी पाहिलं, नारदा तुम्ही सांग. म्हणलं हा, मी तुम्हाला हाकलून द्या सांगितलं, तुम्ही जे विचारलं त्या प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर दिलं. हाकलायचं का नाही तुमचं काम होतं, तुम्ही तुमच्या नवऱ्याला हाकलून दिलं. ते जाऊ द्या. म्हणलं कुठे आहेत, सांगितलं अनसूयेच्या आश्रमात बाळा जो जो रे. मग तिने पाहिलं, बाई आमचे नवरे. म्हणलं जाऊन घेऊन या. या तिघी जणी आल्या हो. आणि या तिघींनी अनसूयेला विनंती केली की अनसूये, आमचे तिघींचे नवरे आम्हाला परत दे. अनसूयेने पाहिलं, ते तिथे पाळण्यात जाऊन घेऊन टाका. या तिघी जणी पाळण्याजवळ आल्या. नेमकीच अनसूयेने सकाळची वेळ, 9 माकू घातलेले, तिघांचे छान वरती बुचडे बांधलेले, छान छोटे, गळ्यामध्ये माळ घातलेली, हातात मनगट्या घातलेल्या, छान लंगोट, तिघांनाही भगवे छान बांधलेले, सुंदर ते 3 बाळ गुटगुटीत चांगले तिघं खेळत होते. या तिन्ही बायका जशा का त्या पाळण्यावरती आल्या, तिघांनी पाहिलं आपल्या बायका आल्या की तिघच्या तिघं पालथे झाले. तिघही पालथे झाली. हिने पाहिलं, काय बाई बदमाश आहेत, पण आता बोलता येईना ना. तिघींनी तिघांना सरळ केलं. लक्ष्मीनी पार्वतीकडे पाहिलं, बाई उचल तुझा नवरा. तिघं सारखे ना. पार्वतीने लक्ष्मीकडे पाहिलं, तूच उचल म्हणलं तुझा पहिला नवरा. तिने पाहिलं, आपला म्हणून उचलायचं आणि महादेव निघायचा. सगळं जायचं, नेकलेस जायचं, आणि चपला हार जायचं, आणि बेंटेक्सचं सगळं, हाडाच्या माळा घालायची वेळ यायची. पुन्हा पॉन्ड्स नाही, फेर अँड लवली नाही, सगळं भस्मच भस्म. जिथं तिथं बम 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 चिता भस्म लावायची वेळ यायची. कारण त्यांच्याकडे कशाचं बाकी काही मेकअपचं साहित्य काहीच नाही ना. तिने पाहिलं, उगीच चुकून पकडायचा महादेव, नकोच. मग तिने पाहिलं, तू 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 करता करता अनसूयेकडे ती आल्या. म्हणल्या, बाई आम्हाला आमचे नवरे ओळखून, आमचे नवरे परत दे. तिने पाहिलं, का ग अशा कशा तुम्ही पतिव्रता, जर तुम्हाला तुमचा नवरा ओळखू येत नाही, तुम्ही पतिव्रता. त्यांनी पाहिलं, बाई क्षमा कर. आणि मग क्षमा कर म्हणल्यावरती अनसूयेनी पुन्हा एकदा तिघांवर पाणी टाकलं आणि ब्रह्ममूर्ती चंद्र झाला. ब्रह्मदेव चंद्र झाले. दुर्वास ऋषींच्या रूपामध्ये महादेवांनी आपलं रूप प्रगट केलं आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांनी एकत्र येऊन एक अवतार घेतला. तो अवतार होता ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी वसले मला हे दत्त गुरु दिसले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव
अनसूयेच्या पोटी विष्णू परमात्म्यांचा जो अवतार झाला, हा दत्ताचा हा तिसरा अवतार शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितला. यानंतर उरलेल्या 7 मुलींच्या वंशाच्या विस्ताराची कथा. त्यानंतर हे तर झाले देवहूती आणि कर्दम महामुनींचे अपत्य. पण आकुती, प्रसूती, त्यानंतर उत्तानपाद आणि प्रियव्रत यांचा वंश कसा वाढला, यांच्या वंशात कोणकोणते राजे जन्माला आले, यांच्या वंशात कुणाकुणाला जन्म मिळाला, या वंशामध्ये कोण कोण अवतरित झालं, आणि भगवंताच्या अलौकिक आणखीन कथा शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला कशा सांगितल्या आणि काय सांगितल्या ऐकायच्या उद्याच्या भागामध्ये. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां चतुर्थस्कंदे विदुरमैत्रेय संवादे प्रथमोऽध्यायः. गोपाल कृष्ण भगवान की. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. बोला हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. गोपाल कृष्ण भगवान की. भागवत महापुराण की. श्री शुकदेव भगवान की जय. जय रघुवीर समर्थ.